नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. स्वामी सांगतात, ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर सुद्धा एक दिवस गळून पडतं, पण पद सुद्धा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो. आपल्याला आपल्या क्षेत्रात टिकायचे असेल तर आपल्याला होणारी टीका आपल्याला सहन करावीच लागते. कारण स्तुती आळशी बनवते तर टीका व्यक्तीला खडबडून जागा करते. दुःखाची झळ आणि वेदनांची कळ त्याच लोकांना जास्त कळते जे प्रामाणिकपणे साधे सरळ आयुष्य जगत असतात. स्वामी भक्त हो, आजचा संदेश तुम्हाला नक्कीच दुःखातून संकटातून बाहेर येण्याचा मार्ग दाखवणार आहे. आणि तो जर तुम्हाला मार्ग सापडत नसेल तर नक्कीच हा स्वामींचा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकायचा आहे. तर स्वामी काय म्हणतात बघा. दत्त महाराजांनी काकेमध्ये जोळी घेतली ती फक्त भिक्षा मागण्यासाठी नाही, तर जे अन्न आपण ग्रहण करतो, दान करतो, त्याद्वारे आपले पिढ्यानपिढ्यांचे दोष ते त्यांच्या झोळीत घेतात. म्हणजेच काय तर अनन्य भावाने जेव्हा भक्त शरण जातो तेव्हा त्याच्यावर येणारी दुःख वेदना दत्तगुरू आपल्या झोळीत घेतात व संबंधित सेवेकऱ्याला भक्ताला दुःखमुक्त करतात. आपण गुरुमाऊलींच्या रूपात परब्रह्माला जेव्हा पाहतो तेव्हा त्या झोळीचं स्वरूप आज बदललंय आणि त्याची जागा जनकल्याण योजनेने घेतली आहे असं समजायला हरकत नाही. जेव्हा आपण सर्व भाविक भक्त सेवेकरी माऊलींवर विश्वास ठेवून दर महिना 151 रुपये दान करतो किंवा त्यापेक्षा अधिक स्वइच्छेने, तेव्हा ते फक्त 151 रुपयाचं दान नसून या भाविकांना तेवढंच दान नसून या रुपयाच्या रोजच्या दानातून स्वामी महाराज रोज आपले दोष त्यांच्या चरणांवर घेत असतात व त्या बदल्यात आपल्याला कधीही हॉस्पिटलची पायरी चढावी लागणार नाही असं अभयवचन देत आहेत. आपले इतरही प्रश्न मार्गी लावत आहेत. त्यामुळे आदरणीय गुरुमाऊलींच्या स्वप्नपूर्तीसाठी आपण सर्व जनकल्याण प्रतिनिधींनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत जलकल्याण योजना घेऊन जाणे क्रमप्राप्त आहे. सबसे बडा गुरु से बडा गुरु का ध्यास. तर तुम्हाला माहिती आहे का, सुख त्यागात आहे, भोगात नाही. अमुक हवे असे वाटले आणि ते मिळाले नाही म्हणजे दुःख होते. अमुक हवे असे वाटूच देऊ नये, परमात्मा ठेवील त्यात समाधान मानावे, याचेच नाव वैराग्य. आपण विषयांत बुडतो आहोत आणि पुन्हा विषयाचीच कास धरली तर आपण अधिकाधिक नाही का बुडणार. विषयाची आस धरणे म्हणजे त्याचे दास होण्यासारखेच आहे. मनुष्य सुखाकरता धडपड करतो आणि अंती दुःखमय अशा विषयाची आशा करतो. सुख त्यागात आहे, भोगात नाही हे पुष्कळांना पटत नाही. परिसाला लोखंड लागले म्हणजे त्याचे सोने होते असं नाही, पण रुपयाचे काही सोनं होत नाही. तसे आपण दिनाहून दिन म्हणजे अभिमान रहित झाले पाहिजे आणि असे झाले म्हणजेच परमात्म्याला अनन्य शरण जाता येईल. हे व्हायला त्याची कृपाच पाहिजे आणि ती नित्य भाकावी. एखाद्या गोष्टीने आपले मन अस्वस्थ होते का ते बरे, त्या गोष्टीला आपण सत्यत्व देतो म्हणून हा सर्व खेळ आहे, हे मिथ्या आहे असे जाणून ज्याप्रमाणे नट नाटकातील आपली भूमिका अगदी खऱ्यासारखी करतो त्याप्रमाणे व्यवहार करावा. सुख समाधान सत्यात असते, मिथ्यात नसते. आजपर्यंत आपण विषय उपभोगले पण त्यात आपल्याला सुख झाले नाही. मग विषय मिथ्या आहेत याची भगवंताने तुम्हाला प्रचिती नाही का दिली? तरी सुद्धा तुम्ही या विषयात प्रपंच कसा सुधारेल असे मला विचारता. याला काय म्हणावे? जे दुःखमयच आहे त्यात सुख कुठून मिळणार? दोन लहान मुली विचारता भातुकली खेळल्या. जी मुलगी गरीब होती तिने पोळ्या आणि गुळांबा केला, पण जी श्रीमंत होती तिने मात्र श्रीखंड आणि बासुंदी केली. पहिलीचा गुळांबा जितका पोट भरण्याला उपयोगी नाही तितकीच दुसरीचे श्रीखंडही उपयोगी नाही. तसे प्रपंचाचे खरेपण आहे. प्रपंच असण्यासाठी बायको आणि मुले यांची गरज आहेच असे नाही. जो दुसऱ्यावर अवलंबून असतो तो प्रपंचिक असतो. म्हणून मनुष्य एकटा असला तरी प्रपंचिक असतो. दुसऱ्यापासून सुख मिळवण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य हा प्रपंची होय. 5 जण मिळून प्रपंच बनतो, त्यामध्ये प्रत्येक जण स्वार्थी असतो. मग सर्व सुख एकट्यालाच मिळणे कसे शक्य आहे?
प्रपंचामध्ये अनेक वस्तू आहेत, पण भगवंताजवळ एकच वस्तू आहे. प्रपंचामध्ये किती वस्तू आणल्या तरी पुऱ्या पडत नाहीत, कारण एका वस्तूच्या आणण्यामध्येच दुसऱ्या वस्तूच्या आणण्याचे बीज आहे. पण भगवंताचे तसे नाही. भगवंताची वस्तू एकदा आणली की पुन्हा ती आणायला नको. अमुक एक वस्तू आहे म्हणून मी सुखी आहे, या वृत्तीत राम नसून काही नसताना वृत्तीचे समाधान टिकले पाहिजे. सगळ्यात पहिले तर अंतर्गत मनात काहीतरी बदल होतोय असं जाणवतं. एकीकडे नाम चालू असतं आणि मनात वेगळे विचार चालू असले तरी आपल्याला ते कळतं, जाणवतं. आपल्याला मग परत नामाकडे लक्ष देतं. परत काही क्षण वेगळाच विचार येतो, मग परत नामाकडे. असं होताना जाणवत राहतं. बाह्य जगाच्या बाबतीत कोण फोन करो ना करो, मान देव ना देव, लक्षात ठेवो ना ठेव, हळूहळू या सगळ्यांचं मनाला लावून घेऊन त्रास करून घेणे किंवा त्याच गोष्टीचा विचार करून दुःख करत बसणे हे बंद होतं. आपल्याला भौतिक जगातल्या कुठल्याही गोष्टीचं अप्रूप न उरणे, असलं तरी ठीक, नसलं तरी उत्तम. लोकांना असं वाटतं की यांना संवेदनशीलता उरली नाही, पण असं नसतं. ज्या गोष्टी, वस्तू, बाबी इतरांना महत्त्वाच्या वाटतात त्यात नामसाधकाला काहीही इंटरेस्ट नसतो. याचा अर्थ दुसऱ्याचं चांगलं झालं म्हणून सुख नाही किंवा दुसऱ्याच्या दुःखात दुःख वाटत नाही असं नव्हे, पण ती व्यक्त करण्याची पद्धत बदललेली असते. नामजपामुळे काहीही कमी पडत नाही आणि सतत एक शक्ती आपल्या पाठीशी आहे याची जाणीव होते. सगळ्यात मोठा अनुभव तर मन शांती मिळते. आपल्या गरजेपुरतं मिळालं बस झालं ही वृत्ती वाढीस लागते. त्यामुळे इतर दबाव येत नाहीत, म्हणून मानसिक शांतता मिळते. ज्या दिवशी आपण खूपच व्यस्त असू, कशात काही कारणामुळे आपलं नामस्मरण नेहमीसारखं नीट झालं नसेल तर काहीतरी आज मिसिंग आहे असं वाटतं. अस्वस्थ बेचैन होतं मन. काही काळानंतर आपण घेत असलेलं नाम घेता घेता डोळे मिटले की शब्द रूपात दिसू लागतात. काही दिवसांनी जाणवतो की आपण आधी खूप नको असलेले विचारही अति करायचो. ओव्हर थिंकिंग तेही हळूहळू कमी होत जातं. कोणाशी कॉम्पिटिशन नाही, ना द्वेष, ना मत्सर, ना कम्पॅरिझन. आपण ज्यात असतो त्यात आपल्याला सुख वाटत असतं. त्यामुळे हेवे दावे किंवा काही शिल्लक राहत नाही. कोणाच्याही बाबतीत विचार करताना मनाची स्थिती नॅचरल येते, मनाची स्थिती न्यूट्रलला येते. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तो, तुम्हाला खरंच या स्वामीच्या संदेशातून खूप काही शिकायला मिळालं असेल, पण तरीही स्वामी आपल्याला सांगतात, माझी सेवा स्वीकारावी स्वामी देवा, वरदहस्त नित्यमस्तकी ठेवा, हीच अंती विनंती. स्वामी श्री स्वामीराया, श्री स्वामीराया. भक्तो, आजचा संदेश जाणून घ्यायचा असेल तर एक छोटंसं लाईक करा आणि तुमचं लाईक आपल्याला खूप मोठं प्रेरणा देऊन जातं. आपल्या या आयुष्यात सुख दुःखाचे प्रसंग वाट्याला आलेले आहेत. ते आपल्या कर्माचा भाग आहे, पण तरीही त्या त्या दुःखांना सामोरे जायचे असेल तर एक महान शक्तीच आपल्याला आपल्या हातात हात आणणे गरजेचे आहे. शक्तीचा आपल्या हातात हात आणणे गरजेचे आहे. स्वामींच्या मूर्तीला किंवा फोटोला महत्त्व नाही, तर स्वामींच्या अस्तित्वाला महत्त्व आहे. स्वामींचं अस्तित्व असण्याला खूप महत्त्व आहे. स्वामी काय हो, आपण डोळे जरी बंद केले तरी स्वामी आपल्या डोळ्यासमोर येऊन उभे राहतात आणि जणू काही आलिंगन द्यावं तरी आपल्याला वाटत असतं स्वामींनी येऊन आपल्यासोबत गप्पा माराव्या. आणि म्हणूनच स्वामी संदेशाच्या रूपात गप्पा मारणार आहेत तुम्हाला. स्वामी काहीतरी चांगला मोलाचा संदेश देणार आहेत. ऐकण्याचा पुरेपूर वापर करून घ्या. तर चला मग, ज्यांनी पहिली मूर्ती निवडण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊ या. स्वामी अशा भक्तांना सांगू इच्छितात की अरे, आमच्याकडे काय बघतोस, तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहोत आम्ही, तुला कधीही हारू देणार नाहीत आम्ही. माहीत आहे आम्हाला तुला कधी कधी आयुष्याचे गणित चुकल्यासारखे वाटते. इथे सगळेच तुझे असले तरी परके वाटतात आणि सगळ्यांचेच हात सुटल्यासारखे वाटतात. पायवाट तू जरी घेतली ती चकव्यासारखी वाटत आहे. आणि काय जागेवर तू थांबला ते गावच तुला अनोळखी वाटत आहे.
ते समुद्र तुझी तहान भागू शकत नाही आणि आकाश तुला पंख देऊ शकत नाही. तुझ्या स्वप्नांना झेप घेता येत नाही आणि म्हणूनच तुला तुझ्या आयुष्याचे गणित चुकल्यासारखे वाटत आहे. अरे, येतात असे आयुष्यात क्षण भक्कम करावे लागते आपले मन. आयुष्यात असेही काही क्षण भक्कम करावे लागतात. विचार करावा या परिस्थितीचा आणि का घाबरावे या परिस्थितीला आम्ही सोबत असताना. अरे, सगळे जग साथ सोडेल पण आम्ही तुझा हात कधीही सोडणार नाही. घाबरू नकोस, तू काळजी करू नकोस, तू सतत पुढे जात राहा, भिवू नकोस, आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहेत. अरे बाळा, जीवनाचा प्रसाद, जीवनाच्या प्रवासात आपले बोट कोणी धरले हे देखील महत्त्वाचे असते बरं का. अरे, तो जर कृष्ण असेल ना तर तू अर्जुन झाल्याशिवाय राहणार नाही. पण हो, तू जर शकिनीचे बोट पकडले असेल तर मात्र तुझं दूरध्वन व्हायला तू दूरध्वन निश्चितच होऊ शकतो. म्हणून सल्ला घेताना 4 वेळा विचार कर. आणि तरीही विचार करणे जमत नसेल तर आम्ही आहोत ना, आमच्याकडे ये, आमचे चिंतन कर. अरे, जो आमचे चिंतन करतो त्याच्या चिंतेची चिता पेटवण्याचे काम आमचे आहे. म्हणून तू चिंता सोड आणि आमचं नामस्मरण कर. तुझे चांगले काम करत राहा. म्हणून सगळ्यांकडूनच अपेक्षा पूर्ण करता करता हे देखील विसरता कामा नये. तुला हे देखील ठाऊक असले पाहिजे की नेमके तुला काय हवे आहे. म्हणून दुसऱ्यांकडून अपेक्षा पूर्ण करताना स्वतःचे अस्तित्व विसरू नकोस आणि स्वतःच्या अस्तित्वाला तडा जाऊ देऊ नकोस. ज्यांना तू हवा आहेस ना ते तुझ्या गुणदोषांसह तुझं स्वीकार करणारच आहेत. आणि जसं की मी तुला तुझ्या गुणदोषांसह स्वीकारले आहे आणि तुला योग्य मार्गावर आणायचे काम आम्हीच करतो. तर बघा स्वामी भक्त हो, आजचा संदेश खूप मोलाचा आहे असं मी तुमच्याकडून अपेक्षा करते. कारण मला माहिती आहे आजच्या संदेशातून तुमचं नक्कीच दुःख दूर झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आजचा संदेश हा आपल्या हृदयापर्यंत पोहोचलेला आहे आणि या संदेशातून तुम्ही तुमच्या जीवनाला खरंच नवी दिशा दिल्याशिवाय राहणार नाहीत. असेच नवनवीन संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.